नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय? अब्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा। शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। अब्ध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, याचा योग्य समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? तर ढग या ठिकाणी पहा, अब्ध या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, काय विचारलाय? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, व्यक्ती आणि वल्ली बघा या नावाचं एक पुस्तक आहे। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, काय विचारलाय? देवाचे घर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? देवाचे घर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, वि.वा. शिरवाडकर देवाचे घर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? माधव ज्युलियन हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। माधव ज्युलियन काय आहे? एका कवीचं टोपण नाव आहे। तर ते कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? माधव ज्युलियन बघा हे माधव त्र्यंबक पटवर्धन या कवीचं पहा माधव ज्युलियन हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, काय विचारलाय? निर्दय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। निर्दय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? दयाळू बघा, हा शब्द निर्दय या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। काय विचारले? अचानक आलेला। त्यांना काय म्हणायला पाहिजे? बघा, अचानक आलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे। अचानक आलेला त्यांना काय म्हणायला पाहिजे? अंगातूक। म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय? जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळेल। बघा, अर्थ आहे, या अर्थाची मन कोणती असेल? बघा, जशी कृती केली असेल त्याप्रमाणे फळ मिळते। म्हणजे काय यायला पाहिजे? करावे तसे भरावे या ठिकाणी या अर्थाची मन आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची मन आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? राम नसणे। बघा, अशा प्रकारचा बघा एक वाक्य प्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। राम नसणे। बघा, राम नसणे म्हणजे काय पाहिजे? काहीही अर्थ नसणे। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय? रिकाम टेकडा आणि दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी काय विचारले? रिकाम टेकडा आणि दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? गुजराती बघा या भाषेमधून रिकाम टेकडा आणि दादर हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय? मुले आजोळी गेली। अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे। हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? मुले आजोळी गेली हे वाक्य बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर स्वार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व आतापर्यंत बघा मागील बघा झालेले सर्व पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय? उल्लंघन या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची संधी आहे?
बघा, शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? उल्लंघन बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय? मुलांनो या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? मुलांनो, बघा सोपा प्रश्न आहे. मुलांनो या शब्दामध्ये बघा संबोधन विभक्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय? गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस, गावाची कूस, गावकूस बघा या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. तत्पुरुष समासाचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय? तिला मळमळते, तिला मळमळते अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तिला मळमळते या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तर आक्रमक भावे बघा या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा काय विचारलाय? श्रीमान या शब्दासह स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. श्रीमान, श्रीमानचं काय आलं पाहिजे? श्रीमती विरुद्ध लिंगी शब्द श्रीमानचं श्रीमती म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. समूहवाचक पक्ष्यांचा काय असतो? टाटवा असतो का? नाही. घोळका असतो का? नाही. गंजी असतो का? नाही. पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा काय विचारलाय? मी अभ्यास केला आहे. मी अभ्यास केला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी अभ्यास केला आहे म्हणजे हे वाक्य कोणत्या यायला पाहिजे? पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय? अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा अमृतानुभव या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला पहा? हेळसांड होणे वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हेळसांड होणे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? लालसा या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लालसा, लालसा म्हणजे काय आला पाहिजे? अभिलाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? क्षीर म्हणजे दूध. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? लोचन या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? लोचन, लोचन म्हणजे काय असतो? डोळे असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय विचारलाय? यामिनी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. यामिनी, यामिनी म्हणजे काय असतो? रात्र असतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. काय विचारलंय? अल्प काळामध्ये नष्ट होणारे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा अल्प काळामध्ये नष्ट होणारे. त्यांना काय म्हणतात? क्षणभंगूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय? ज्याला एकही शत्रू नाही. ज्याला एकही शत्रू नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला एकही शत्रू नाही म्हणजे त्यांना काय म्हणतात? अजात शत्रू म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय? गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? बघा एखादा माणूस काय खूप गर्विष्ठ असतो. गर्विष्ठ, गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? विनम्र. गर्विष्ठच्या विरुद्ध काय पाहिजे? विनम्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय? अवनती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? अवनती, अवनती बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? अवनती, उन्नती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय? म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन बघा काय विचारले? आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. बघा आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. बघा या म्हणीचा अर्थ असा बघा काय असेल? आता बघा अपेक्षा
अपेक्षापेक्षाही अधिक लाभ होणे, अपेक्षापेक्षा अधिक लाभ होणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, बडा घर पोकळ वसा. बघा या ठिकाणी एक म्हण आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चोरावर मोर होणे, चोरावर मोर होणे. बघा याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, शेरास सव्वा शेर होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, बाप, गुढी, चहाडी हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बाप, गुढी, चहाडी बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलाय, मी भोजन केले होते. बघा वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते. बघा वाक्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुनर्जन्म या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. पुनर्जन्म बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, पुनर्जन्म बघा या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक 14 काय विचारले बघा, ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊनहून बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे. ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर पंचमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार बघा आता याचं योग्य उत्तर सर्वांनी करेक्ट सांगायचा प्रयत्न करायचा आहे. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, प्रल्हाद केशव वात्रे. बघा केशव कुमार बघा त्यांचं या ठिकाणी हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, त्याने हे चित्र काढले आहे. त्याने हे चित्र काढले आहे याचा योग्य आपल्याला कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा हे कर्मणी या प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 17 काय विचारलाय, संत ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ठिकाणी संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलाय, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा तलाव या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तलाव, तलावचा काय आला पाहिजे, कासार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ते योग्य आपला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय विचारलाय, स्वामी ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. स्वामी बघा आपल्याकडे झाला होता हा प्रश्न, स्वामी ही कादंबरी कोणाची आहे. रणजित देसाई बघा यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, छावा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. छावा राम गणेश गडकरी आहे का, नाही. रणजित देसाई आहे का, नाही. भालचंद्र नेमाडे आहे का, नाही. म्हणजे यापैकी नाही. बघा छावा ही कादंबरी कोणाची आहे, तर शिवाजी सावंत यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते असतात. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. सप्तमीचे बघा प्रत्यय कोणते असतात. नेएशी आहे का, नेएशी हे कोणते आहेत. तृतीया. त ई आहे का, बघा त ई आहे. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालं, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित बघा शब्द कोणता आहे, फुलाहून, फुलाहून, ऊनहून. ऊनहून बघा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, तर पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सद्गुण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. सद्गुण, सद्गुण म्हणजे चांगला गुण असणे. सद्गुण, सद्गुणचा विरुद्ध अर्थी शब्द कोणत्याला पाहिजे, मग अवगुण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बाळाने पेरू खाला, बाळाने पेरू खाला. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य बघा कोणत्या प्रकारचं, कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा हे कर्मणी या प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामधला अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. बघा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे यामध्ये, श्लेष अलंकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपल्या या वाक्यामधला अलंकार आहे.
बघा, आहे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आहे, भुजंग. बघा, हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द असतात? आपल्याकडे प्रश्न झाला होता आहे आणि भुजंग. बघा, हे शब्द सर्प या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलाय, ज्याला खूप काही माहिती आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, ज्याला खूप काही माहिती आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? त्याला काय म्हणतात? बहुश्रुत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. राजवाडा, राज्यांचा वाडा, राजवाडा. याच्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? राजवाडा, राजांचा वाडा, तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पाखरे अनेक वचनी आहे. जावा, जाऊ, जावा अनेक वचनी. गाणं, गाणी अनेक वचनी. बी, बघा बी या ठिकाणी शब्द एक वचनी असलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती. बघा, झाला होता प्रश्न आपल्याकडे. ययाती बघा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी एक शब्द आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षा. बघा, कोणत्या प्रकारचा यायला पाहिजे शुद्ध शब्द? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. परीक्षा. या ठिकाणी शुद्ध शब्द या प्रकारचा शब्द आहे. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऐच्छिक. ऐच्छिक, अनैच्छिक. बघा, ऐच्छिकचा विरुद्धार्थी परिहार्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. अंगाची लाही लाही होणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय असतो? अतिशय संताप येणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. बघा, पक्ष्यांचा थवा झाडावर बसला या वाक्यामधला आपला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. शब्दयोगी अवयव कोणता असतो? शब्दाला लागून. पक्ष्यांचा थवा झाडावर. बघा, झाडावर बघा या ठिकाणी हा शब्द शब्दयोगी अवयव या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. मुलगा दररोज व्यायाम करतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे. दररोज बघा अधोरेखित शब्द आहे. नाम आहे का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. क्रियापद आहे का? नाही. मग काय पाहिजे? क्रियाविशेषण दररोज या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, संख्यावाचक क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखा. संख्यावाचक सालो साल आहे का? किंचित आहे का? इकडून मागून. सालो साल. बघा, या ठिकाणी हा शब्द संख्यावाचक क्रियाविशेषण या प्रकारचा अवयव आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे. बघा, त्याचे अक्षर कसे आहे? मोत्यासारखे आहे. म्हणजे उपमेय आपल्याला ओळखायचं आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मोत्या या ठिकाणी या वाक्यामधलं उपमेय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तो मी नव्हेस या नाटकाचे लेखक कोण आहेत? तो मी नव्हेस. बघा, या नावाचं एक नाटक आहे. या नाटकाचे लेखक कोण यायला पाहिजे? तर प्रल्हाद केशवात्रे तो मी नव्हेस या नाटकाचे लेखक आहेत. चरण. मग या वाक्यामधला च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? च. बघा, तालव्य या प्रकारच्या या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, देवघर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? देवघर. बघा, ते देवघर. नपुंसक लिंग बघा या शब्दामधलं लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय जरा, पावसात भिजू नये. बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. पावसात. त, इ, आ. बघा, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, सर्व व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पहा, आपल्याकडे महा TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील झालेले बघा सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.